Good afternoon, all of you. In today's lecture, we will continue our last question, accounting standard. Okay, so last lecture ला आपण accounting standard first, accounting standard 2, accounting standard 3, 4, then 7, 9 हे accounting standard आपण लर्न केले होते. ते कोणत्या अकाउंट साठी यूज केले जाणार आहेत हे आपण लर्न केलेलं आहे. सो अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट मध्ये आपण बघितलं होतं पॉलिसी रिलेटेड टू अकाउंटिंग डिस्क्लोजर. दॅट मीन्स अकाउंटिंग स्टँडर्ड 1 इज रिलेटेड टू द पॉलिसी टू अकाउंटिंग डिस्क्लोजर. देन second accounting standard is related to valuation of inventory. Second accounting standard is related to valuation of inventory. Then accounting standard 3 is related to cash flow statement. Accounting standard 3 is related to cash flow statement. Then accounting standard 4 is related to the contingency. Accounting standard 4 is related to the contingency. Then accounting standard 5 is related to the net profit or net loss. जे काही नेट प्रॉफिट नेट लॉस असेल त्याच्याशी रिलेटेड अकाउंटिंग स्टँडर्ड 5 हे आपण बघितलं होतं. देन अकाउंटिंग स्टँडर्ड 7, 6 का नाहीये, 6 इज नॉट अ मॅन्डेटरी. ओके, जे मॅन्डेटरी आहे तेच आपण इथे लर्न करतोय. सो अकाउंटिंग स्टँडर्ड 7 इज रिलेटेड टू द कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट. अकाउंटिंग स्टँडर्ड 7 इज रिलेटेड टू द कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट. Then accounting standard 9 is related to the revenue recognition. Accounting standard 9 is related to the revenue recognition. इथेपर्यंत आपण लर्न केलं होतं. सो मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सुद्धा सांगितलं होतं की अकाउंटिंगचे लेक्चर चालू. बोला, माझा आवाज येतोय ना प्रॉपर? येस मॅम येतोय. यस मॅम. सो जेव्हा आपले अकाउंटिंग स्टँडर्ड आता 10 चालू होईल त्याच्यानंतर तुमच्या बुक मध्ये येऊ दे अकाउंटिंग स्टँडर्ड 10 कशाशी रिलेटेड आहे तर प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंटशी. जेव्हा क्वेश्चन विचारू तेव्हा तुम्हाला आन्सर त्याचे देता आले पाहिजे. सो अकाउंटिंगचे लेक्चर चालू असताना तुमच्याकडे नोटबुक पेन असू दे. ओके, चला स्टार्ट करूया. कोणाला डाऊट आहे? एक मिनिट. Am I audible? येस मॅम. Yes, ma'am. यस मॅम. मेहक पठाण, माझा आवाज प्रॉपर आहे, नेटवर्कचा काही इश्यू नाहीये. सो तुझ्याकडे काहीतरी प्रॉब्लेम असेल नेटवर्कचा, जरा चेक करा. सो नाउ वी कंटिन्यू अकाउंटिंग स्टँडर्ड 10. ओके, सो अकाउंटिंग स्टँडर्ड 10 बघा कशाशी रिलेटेड आहे तर प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंटशी अकाउंटिंग स्टँडर्ड 10 हे रिलेटेड आहे. जर मी फास्ट खूप जात असेल तर मध्ये सांगितलं तरी चालेल हा, कारण तुम्हाला ते अकाउंटिंग स्टँडर्ड मेन्शन पण करायचे आहेत बुक मध्ये. मेन्शन करा अकाउंटिंग स्टँडर्ड 10 रिलेटेड टू द प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. The objective of this standard is to prescribe the accounting treatment for property, plant and equipment. That means PPF, PPE. When organization purchase plant and equipment, they record under accounting standard 10. Okay, म्हणजे जे काही ते परचेस करतील प्रॉपर्टी असेल, प्लांट असेल, इक्विपमेंट असेल तर त्याचं जे रेकॉर्डिंग होणार आहे हे अकाउंटिंग स्टँडर्ड 10 नुसार त्याचं रेकॉर्डिंग हे केलं जाईल. फक्त तुम्ही हेडिंग मेन्शन करा, एक्सप्लेनेशन नाही घेतलं तरी चालेल. अकाउंटिंग स्टँडर्ड 11, मग अकाउंटिंग स्टँडर्ड 11 कशाशी रिलेटेड आहे बघा. The effect of change in foreign exchange rate. Accounting standard 11 is related to the effect of exchange in foreign exchange rate. जे foreign exchange rate चा जो इफेक्ट आहे किंवा ते कशा पद्धतीने चेंज केले जातात, these are recorded under accounting standard 11. आणि अकाउंटिंग स्टँडर्ड 11 नुसार आपण काय करतो ते रेकॉर्ड करतो. सो अकाउंटिंग स्टँडर्ड 11 lays down principle of accounting for foreign currency.
तर शॉर्ट मध्ये जर मेन्शन करायचं असेल तर अकाउंटिंग स्टँडर्ड 11 is related to the foreign currency transaction and foreign operation. Foreign currency transaction मेन्शन केला तरी चालेल. Accounting standard 11 is related to the foreign currency transaction. That is, which exchange rate to utilize and how to recognize the financial effect on exchange rate fluctuation. आणि जे फॉरेन एक्सचेंज रेट असतात याचं फ्लक्च्युएशन अकाउंटिंग मध्ये कसं केलं जातं किंवा कसं मेन्शन केलेलं आहे. All these things recorded by accounting standard 11. Okay, so accounting standard 11 च्या अंडर ह्या थिंग मेन्शन केल्या जातात. वरुण पटेल माइक ऑन आहे, ऑफ करा. So दोन क्लिअर झाले का? अकाउंटिंग स्टँडर्ड 10 आणि 11. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो पुढे जाऊ आपण. एक 4 होऊ देत मग रिकॉल करा. गव्हर्नमेंट ग्रँट. So next accounting standard 12 is related to the government grants. So this standard deals with accounting for government grants. These are sometimes called as the subsidies, cash incentive, duty drawback, etc. म्हणजे जे गव्हर्नमेंट एखाद्या ऑर्गनायझेशनला किंवा इंडस्ट्रीला जे सबसिडी प्रोव्हाइड करतात, दिस इज कॉल्ड द गव्हर्नमेंट ग्रँट. ओके, म्हणजे आता काही ऍक्टिव्हिटी किंवा काही युनिट जर एखाद्या ऑर्गनायझेशनला स्टार्ट करायचं असेल आणि त्या स्पेसिफिक युनिट साठी गव्हर्नमेंट काय करतात, तर वी प्रोव्हाइड द 50% सबसिडी. म्हणजे तुम्ही काय करा, जो एक्सपेन्सेस येईल तो फक्त 50% तुम्ही स्पेंड करा आणि जो काही एक्सपेन्सेस आहे हा 50% गव्हर्नमेंट स्पेंड करेल. सो दिस इज कॉल्ड द सबसिडी. ह्याला काय म्हटलं जातं, सबसिडी. आता तुम्हाला माहित पण असेल बघा ह्या गोष्टी. त्याच्यानंतर कॅश इन्सेंटिव्ह. आणि कॅश इन्सेंटिव्ह हे कशावरती असतात, तर तुम्ही जो बेस्ट परफॉर्मन्स वगैरे दिलात तर त्याच्यावरती काही कॅश इन्सेंटिव्ह सुद्धा दिला जातात किंवा ड्युटी ड्रॉबॅक सुद्धा दिले जातात. सो ऑल दीज थिंग मेन्शन अंडर अकाउंटिंग स्टँडर्ड 12. लक्षात येत आहे, ज्या गव्हर्नमेंटच्या ग्रँट आहेत त्या ग्रँट सगळ्या अकाउंटिंग स्टँडर्ड 12 च्या अंडर मेन्शन केल्या जातात. देन अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट. Accounting standard 13 is related to the accounting for investment. So this standard deals with accounting for investment in the financial statement of enterprise and related disclosure requirement. मग हे accounting standard 13 जे काही इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड आहे त्या सगळ्या गोष्टी आपण अकाउंटिंग स्टँडर्ड 13 च्या अंडर मेन्शन करतो. That's why here said this standard deals with accounting for investment in the financial statement. मग फिनान्शियल स्टेटमेंट म्हणजे माहितीये तुम्हाला, तर आपण असेटला काय करतो, फर्स्ट आपले फिक्स्ड असेट असतील, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट असतात, त्याच्यानंतर करंट असेट असतात. ओके, सो हे जे इन्व्हेस्टमेंट थिंक आहेत, इन्व्हेस्टमेंट अकाउंट आहेत, हियर वी मेंटेन अंडर सेक्शन अकाउंटिंग स्टँडर्ड 13. सो अकाउंटिंग स्टँडर्ड 13 च्या अंडर त्या मेन्शन करतो. लक्षात आले 4 पॉइंट? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Accounting standard 13 is related to. Yes, ma'am. Accounting standard 13 is related to the accounting for investment. Accounting standard 12 is related to the government grant. Then accounting standard 11 is related to the foreign exchange transaction, and accounting standard 10 is related to the property, plant and equipment. Is it clear? Fourth point. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, आता मी नेक्स्ट स्लाइडला Yes, ma'am. नेक्स्ट स्लाइडला जाईन आणि तुम्हाला क्वेश्चन विचारते. सूरज जाधव, अकाउंटिंग स्टँडर्ड 13 कशाशी रिलेटेड होतं? सूरज Jadhav, are you listening? Are you hearing?
तर माईक कशाला ऑन करून ठेवलंय? अभिषेक सांगता येईल का अकाउंटिंग स्टँडर्ड 13 रिलेटेड टू कशाशी रिलेटेड होतं अकाउंटिंग स्टँडर्ड 13? तुम्हाला मी नोटबुक यासाठी घ्यायला सांगितलेली आहे. मी तुम्हाला स्लाइड परत दाखवणार नाही. एकदा पॉइंट कंप्लीट झाले की स्लाइड चेंज होईल, तुम्ही आन्सर द्यायचे. मॅम गव्हर्नमेंट सूरज, गव्हर्नमेंट ग्रँट कशाशी रिलेटेड होते, कोणते अकाउंटिंग स्टँडर्ड? तू नोटबुक नाही का घेतली? मॅम माझे तर इथे नेटवर्क नाही माझ्या घरी, त्यामुळे मी लेक्चर अटेंड नाही केले. मी आता दापोलीत आलोय, त्यामुळे आता बघतोय मी. ओके ठीक आहे, चालेल. नंतर रेकॉर्डिंग बघा मग. ओके ओके. अमन काल मी तुला रिमूव्ह केलं होतं क्लासमधून, आज नोटबुक घेऊन बसलायस का? हो हो हो, यस मॅम. ओके, सो सांग बरं मग अकाउंटिंग स्टँडर्ड 13 इज रिलेटेड टू विच अकाउंट? अकाउंटिंग इन्व्हेस्टमेंट. Accounting for investment, the standard deals with accounting investment. Okay, very good. Okay, accounting standard 13 is related to the accounting for investment. I just expect only heading of accounting standard. Okay, so I not expect detailed explanation of accounting standard 13. So Yes ma'am. फार मी तुम्हाला बर्डन नाही देते, फक्त मला हेडिंग एक्सपेक्ट असणार आहे. Then next, खोत नेहा. खोत नेहा, are you hearing? Accounting standard 12 is related to accounting standard 12 is related to कशाशी रिलेटेड आहे? आन्सर तुम्ही फटाफट देत नाहीये, मग असं लेक्चर बोरिंग होणार ना. मी क्वेश्चन विचारत जाईन, तुम्ही बोलणारच नाही, असं नको. अकाउंटिंग लेक्चर तरी निदान इंटरेस्टिंग होऊ देत ना थोडी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. कैवल्या निवनकर. Yes ma'am. Okay, accounting standard 12 is related to Government grant. very good. Accounting standard 12 is related to the government grant. Then next Grant. question, Ambar Joshi. Accounting standard 10 is related to Accounting standard 10 is related to property, plant, and equipment. okay, very good. Then Thank you. accounting standard 12, Mehek Pathan. Accounting standard 12 is related to कितवा? 12 गवर्नमेंट ग्रांट. 12. 12 government grant. Okay. And 12 related to government grants, 13 related to accounting for investment. Okay, very good, very good. So आता हे आपले 4 कंप्लीट झाले. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 14. So accounting standard 14 is related to accounting for amalgamation. Okay, we was already learn what is concept of amalgamation. आपण कॉमर्स मध्ये आत्ताच लर्न केलेला आहे व्हॉट इज अमालगमेशन. अमालगमेशन म्हणजे काय म्हणतो आपण, ज्या 2 वीक कंपनी एकत्र येऊन नवीन एक कंपनी काय करतात, इंट्रोड्यूस करतात. दिस इज कॉल्ड द अमालगमेशन. ओके, सो जे अमालगमेशन तुम्हाला रन करायचं आहे, फॉलो करायचं आहे, दॅट टाइम ऑर्गनायझेशन और बिझनेस फॉलो अकाउंटिंग स्टँडर्ड 14. ओके, अकाउंटिंग स्टँडर्ड 14 च्या अंडर अमालगमेशनचे रूल्स हे फॉलो करावे लागतात. So this standard deals with accounting for amalgamation and the treatment for any resultant goodwill or reserve. म्हणजे जे काही तुम्हाला आता काय करावं लागतं अमालगमेशन मध्ये, वी कॅन परचेस लायबिलिटी, वी कॅन परचेस असेट और एनी अदर इन्व्हेस्टमेंट.
दोन बिग कंपनी आहेत तर त्या काय करतायत, एकत्र येत आहेत. मग त्या काय करणार, त्यांची लायबिलिटी जे आहेत, असेट जे आहेत, त्या एका कंपनीमध्ये इंट्रोड्यूस करतील अँड देन इंट्रोड्यूस न्यू कंपनी और इस्टॅब्लिश न्यू कंपनी. दॅट टाइम ऑर्गनायझेशन फॉलो अकाउंटिंग स्टँडर्ड 14. सो जे ट्रीटमेंटिंग आहे मग ते पर्चेसिंग साठी असेल, रिझर्व साठी असेल, गुडविल साठी असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. सो ऑल थिंग्स डन बाय अंडर सेक्शन accounting standard 14. Next point is accounting standard 15. Accounting standard 15 is related to employees benefits. Accounting standard 15 is related to employee benefits. Then काय सांगितलंय बघा, एम्प्लॉईज बेनिफिट्स म्हणजे the objective of this standard is to prescribe the accounting treatment and disclosure for employees benefit. In the books of employers, expect for employees share based payment. म्हणजे एक्सपेक्ट काय असणार आहे, एक्सेप्शनल. एम्प्लॉईज शेअर बेस्ड पेमेंट एक्सेप्शनल असेल. अँड ऑल थिंग्स दॅट मीन्स वी प्रोव्हाइड द नॉन मॉनिटरी फॅसिलिटी टू द एम्प्लॉईज. म्हणजे काय बेनिफिट देतो आपण, ह्या ज्या थिंग आहेत त्या अकाउंटिंग स्टँडर्ड 15 च्या अंडर मेन्शन केलेल्या असतील. इट डज नॉट डील विथ द अकाउंटिंग अँड रिपोर्टिंग बाय एम्प्लॉईज बेनिफिट्स प्लॅन. आणि यामध्ये जे बाकी प्लॅन जे आहेत ते इन्क्लूड नाहीयेत. ऍक्च्युअली वी प्रोव्हाइड द व्हॉट बेनिफिट टू द एम्प्लॉईज. आणि हे फक्त बेनिफिट आपण काय करतो, अकाउंटिंग स्टँडर्ड 15 च्या अंडर मेन्शन करतो. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 14 and 15. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Very Yes, good. So मेन्शन केला. Oh, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. So पुढे accounting standard 16 is related to borrowing cost. Accounting standard 16 is related to the borrowing cost. So this standard should be applied in accounting for borrowing cost. म्हणजे जे काय आपण borrow करतो कॉस्ट किंवा फंड जो borrow करतो, so all these things recorded under accounting standard 16. आणि ह्या accounting standard 16 चे जे रूल आहेत हे मात्र आपल्याला इथे फॉलो करावे लागणार आहे. It does not deal with the actual or imputed cost of owner's equity. लक्षात ठेवा, जे आपण एक्सटर्नल बॉरोइंग फंड घेणार आहोत, ऑल थिंग्स ओनली recorded under accounting standard 16. So here not including owner's equity. इथे आपण ओनर्स इक्विटी नाही इन्क्लूड करत आहोत. as well as including preferential capital not classified as a liability. आता हे तुम्हाला माहित असेल कारण तुम्ही 11th आणि 12th स्टँडर्ड मध्ये फिनान्शियल अकाउंट लर्न केलेला आहे. जरी लायबिलिटीज मध्ये लायबिलिटीला आपण काय करतो, इक्विटी शेअर कॅपिटल असेल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल हे रेकॉर्ड करतो, पण ती लायबिलिटी असते का, ऍक्च्युअली तो कॅपिटल आहे. दोज आर इंट्रोड्यूस बाय शेअर होल्डर्स. जे शेअर होल्डर आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये कॅपिटल इंट्रोड्यूस करतात. पण ते लायबिलिटीला आपण काय घेतो माहितीये का, कोण सांगू शकेल याचा आन्सर? अकाउंटिंग मध्ये ज्यांना टॉप मार्क आहेत, अबाव 90, अबाव 80 असे स्टुडंट कोणी असेल तर सांगू शकाल? इक्विटी शेअर, देन प्रेफरन्स शेअर, हे आपण लायबिलिटी साइडला काय घेतो? लायबिलिटी मध्ये काय इन्क्लूड केलेले असतात ते? पार्टनरशिप फायनल अकाउंट वी वॉज लर्न इन 12th स्टँडर्ड. ओके, तेच लर्न केले ना पार्टनरशिप? मे बी पार्टनरशिप असावं. अरे बोला, फटाफट बोला. माहित असेल तर ओके म्हणा, नसेल तर नाही म्हणा. सो आय विल एक्सप्लेन. No, ma'am. नाही माहिती. नाही माहिती? ओके, तर सांगते मी त्याचं रिझन काय आहे. तुम्ही पार्टनरशिप लर्न केलेलं आहे 12th स्टँडर्ड मध्ये. देन 11th स्टँडर्ड मध्ये तुम्ही सोल ट्रेडिंग लर्न केलं. ओके, सो F5 बीकॉम मध्ये तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट काय आहे हे लर्न करायचं आहे. सो फायनल अकाउंट मध्ये 3 अकाउंट येतात, 2 अकाउंट आणि एक स्टेटमेंट असतं. फर्स्ट अकाउंट ट्रेडिंग अकाउंट, सेकंड अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अँड थर्ड लाईक अ स्टेटमेंट. ओके, त्याला आपण अकाउंट नाही म्हणत. दिस इज कॉल्ड द बॅलन्स शीट. सो बॅलन्स शीट मध्ये असेट अँड लायबिलिटी, ह्याला साइड पण नाही म्हणत आपण, असेट साइड अँड लायबिलिटी साइड, नो, ओनली राईट अँड लेफ्ट.
सो असेट अँड लायबिलिटी. सो लायबिलिटी मध्ये ज्यावेळी आपण इक्विटी शेअर असेल, प्रेफरन्स शेअर असेल, रिझर्व्ह असेल आणि त्याच्यानंतर मग तुमचे क्रेडिटर असेल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत, बँक ओव्हरड्राफ्ट आहे, व्हॉट एव्हर जे बाकी लायबिलिटी असेल. तर ही लायबिलिटीला घेण्याचं इंटेन्शन काय आहे? कारण आपण काय म्हणतो, शेअर होल्डर इज द ओनर्स ऑफ अ कंपनी. शेअर होल्डर हे कोण असतात? कंपनीचे परमनंट ओनर आहेत. पण सपोज कंपनी जर सॉल्व्हन्सी पोझिशन मध्ये जात असेल, कंपनीची लायबिलिटी जास्त होत आहेत आणि असेट कमी होत चाललेले आहेत, इन्व्हेस्टमेंट कमी होत चाललेला आहे, प्रॉफिट हा कमी होत चाललेला आहे आणि कंपनी बंद करायची वेळ आली, तर मात्र तुम्ही काय म्हणता, ज्या शेअर होल्डरने त्याचे शेअर जेवढे इंट्रोड्यूस केलेले आहेत तेवढं त्याला कॅपिटल परत देणं रिक्वायर असतं. म्हणजे जर एखाद्या शेअर होल्डरने 50,000 इंट्रोड्यूस केले तर आपण जी लायबिलिटी डिस्ट्रीब्यूट करतो, जेवढे आपल्याकडे असेट आहे ते आपण पहिले देणे लागतो शेअर होल्डर्स, मग प्रेफरन्स शेअर होल्डर्स. लक्षात येत आहे? सो ह्या इंटेन्शनने आपण काय करतो, ही आज ना उद्या काय आहे, शेवटी लायबिलिटीज आहे. आपण कंपनीमध्ये ते कॅपिटल म्हणून कन्सिडर करतो, पण ती काय असणार आहे तर लायबिलिटी आहे. लक्षात येत आहे? म्हणून ते लायबिलिटी साईडला मेन्शन केलेली आहे. जर काही सिच्युएशन आली आहे ऑर्गनायझेशन बंद करायची, तर त्यावेळच्या इंटेन्शनने, त्यावेळच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काय करतो आपण. अंबर जोशी, हा बोल, काय डाऊट आहे? नो मॅडम, चुकून झालं, सॉरी. ओके, नो प्रॉब्लेम. सो लक्षात आलं आता बॉरोइंग फंड जे आहे, बॉरोइंग कॉस्ट आहे, दिस इज अकाउंटिंग स्टँडर्ड 16 इज टोटली रिलेटेड टू द एक्सटर्नल लायबिलिटी. ओके, सो एक्सटर्नल लायबिलिटी काय आहे? मग तुम्ही काय केलं, एखाद्या बँकेकडून लोन घेतलं किंवा एखाद्या इन्स्टिट्यूशन कडून लोन घेतलेलं आहे किंवा शेअर मार्केट मधून काही शेअर इश्यू केलेले आहेत, दॅट टाइम ऑल थिंग रेकॉर्डेड बाय अकाउंटिंग स्टँडर्ड 16. ओके, सो अकाउंटिंग स्टँडर्ड 16 च्या अंडर ते रेकॉर्ड केले जातात. इज इट क्लिअर? अकाउंटिंग स्टँडर्ड 16. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Very good. So Yes, ma'am. next point, accounting standard 17. Accounting standard 17 is related to reporting of financial segment. Segment, एक मिनिट मला चेक करावं लागेल, स्टेटमेंट असावं मे बी, financial statement. So the objective of this standard is to establish principle of reporting financial information for different types of segment, products, services and enterprise. बरोबर, सेगमेंटच आहे. सो आता आपण इथे काय करतो, अकाउंटिंग स्टँडर्ड 17 मध्ये रिपोर्टिंग ऑन फिनान्शियल सेगमेंट. सेगमेंट इन द सेन्स, त्याचा आधी मिनिंग लक्षात घ्या. सेगमेंट मीन्स इट इज द डिवायडेशन ऑफ पार्ट. म्हणजे आपण काय आहे, सपोज एक मार्केट आहे, आपण थोडस कॉमर्स कडे जाऊ. मार्केट आहे, त्या मार्केटचं आपण क्लासिफाईड करतो. तो डिवायडेशन मीन्स इट टू क्लासिफाईड मार्केट इन टू स्मॉलर पार्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल चिल्ड्रनला जर मी एखादं प्रोडक्ट सेल करायचं असेल तर माझं चिल्ड्रन मार्केट हे वेगळं असेल. दिस इज कॉल्ड वन सेगमेंट. I just consider one thing like women. So माझा हा वेगळा सेगमेंट असेल. We will send some product only for male. So male हा माझा सेगमेंट वेगळा असेल. लक्षात येते? This is called the segment म्हटलेलं आहे त्याला. So the objective of this standard is to establish principle for reporting financial information for different types of segment. मग आता इथे सेगमेंट कोणते दिलेले आहेत? प्रोडक्ट्स आहे, सर्व्हिसेस आहे, प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस अँड आयडियाज एक असू शकतात यामध्ये, अँड एंटरप्राइज, प्रोड्यूस, एक मिनिट, produce and different geographical area in which it's operate. Okay, म्हणजे आता आपलं एखादी मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन आहे and here we sell some product, some services, some idea and all things recorded by accounting standard 17. आणि मग त्याचं फिनान्शियल रिपोर्टिंग आपण कसं करतो, त्यासाठी कोणते रूल फॉलो करतो, all things recorded by अकाउंटिंग स्टँडर्ड 17. ओके, ते मग कोण रेकॉर्ड करतील, अकाउंटिंग स्टँडर्ड 7 नुसार रेकॉर्डिंग होईल. इज इट क्लिअर?
इज इट क्लिअर? अकाउंटिंग स्टँडर्ड 17. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, आता आपले 4 कोणते झाले बघा? 4 पॉइंट. अकाउंटिंग, एक मिनिट, टाइम लिमिटेशन आलं. Accounting standard 17, reporting on financial segment. Accounting standard 16, relating to borrowing cost. Accounting standard 15, relating to employees benefits. And accounting standard 14 is related to the accounting for amalgamation. Is it clear? 4 point? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Yes, ma'am. Question विचारो ना. हो ma'am. हो मॅम. चिपळूणकर तेहरीन. जी मैम. Okay. Accounting standard 14 is related to which account? Accounting for amalgamation. Very good. Himani. Next question for Himani. Accounting standard 15 is related to हेमाली. काय नाव आहे? हेमाली. नाही सांगता येत आहे? ओके. हेमाली सांग. अकाउंटिंग स्टँडर्ड 15 is related to. ओके, जायबा सांग. Accounting standard 15 is related to employee benefits. For repeat. Accounting standard 15 is related to. Repeat. Zaiba. Accounting set 15 related to employee benefits. Very good. Employees benefits. Good. Then next, accounting standard 16. Maria Kalsekar. Accounting standard 16. हाँ बोलो. Borrowing cost. Very good. Borrowing cost. And last point, accounting standard 17 is related to Akshata. अक्षता काले. नो. ओके. कोण सांगेल मग? कितवा? अकाउंटिंग स्टँडर्ड 17. Reporting on financial segments. Very good. 17 related to reporting on financial segment. Very good. Very good. ओके. सो आपले 4 पॉइंट क्लिअर झाले. सो पुढे जाऊ आपण नेक्स्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 18 कडे. अकाउंटिंग स्टँडर्ड 18 is related to disclosure of related party transaction. Accounting standard 18 is related to disclosure of party transaction. So this standard should be applied in reporting related party transaction between a reporting enterprise. The standard applies to a financial statement of each reporting enterprise and also to the consolidated financial statement presented by a holding company. आता हे होल्डिंग कंपनी तुमच्या सिलेबस मधून स्किप झालेला आहे. आधी होता. इट्स व्हेरी डिफिकल्ट टॉपिक. म्हणजे बऱ्याच वेळी खूप स्टुडंटच्या लक्षातच यायचं नाही. होल्डिंग कंपनीमध्ये आपण एखाद्या कंपनीला होल्ड, त्याच्या कंपनीचे शेअर होल्ड करतो. मग ते परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट वगैरे करावं लागतं. तर फक्त हेडिंग त्याचं लक्षात ठेवा. मग ह्या पार्टीचे जे ट्रान्झॅक्शन व्हायचे होल्डिंग कंपनीमध्ये, तर ते अकाउंटिंग स्टँडर्ड 18 मध्ये रेकॉर्ड केले जायचे. त्याचे रूल जे आहेत ते त्याला अप्लाय केले जातात. सो हेडिंग जस्ट रिकॉल करा. डिस्क्लोजर ऑफ रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन.
So next, accounting standard 19 is related to accounting policy and disclosure on lease transaction. It's very important concept, lease transaction. So lease transaction मध्ये काय सांगितलंय बघा इथे. The objective of this standard is to prescribe the appropriate accounting policy and disclosure in relation to financial lease and operating lease. तर ह्याचा थोडासा पार्ट तुम्हाला कॉमर्स मध्ये आहे, पण नेक्स्ट इयरला डिटेल आहे, लीज फायनान्सिंग अँड ऑपरेटिंग लीज. तर लीज फायनान्सिंग थोडक्यात सांगते मी काय आहे कॉन्सेप्ट. लीज म्हणजे तर ऑर्गनायझेशन नव्याने एस्टॅब्लिश झाली. When organization newly introduced, that time organization require huge or more amount or more capital. आणि एखाद्या ऑर्गनायझेशन कडे मग काही नाहीये, एखादी बिल्डिंग नाहीये किंवा एखादी मशिनरी नाहीये. दॅट टाइम ऑर्गनायझेशन प्रेफर लीज ट्रान्झॅक्शन. मग ते काय करतात तर रेंटल वरती मग काही फायनान्स घेतात, सॉरी फायनान्स इन द सेन्स एखादं कॅपिटल घेतील, एखादी मशिनरी घेतील, एखादी बिल्डिंग घेतील आणि ह्या रेंटल वरती मग काय करतात ते काही अमाऊंट ही पे करतात. दिस इज कॉल्ड द लीज ट्रान्झॅक्शन म्हणतो आपण त्याला. लक्षात आलं लीज म्हणजे काय. लीज म्हणजे ऑर्गनायझेशन काय करते, रेंटल वरती, रेंट वरती काही थिंग्स परचेस करते. परचेस इन द सेन्स यूज करते. दॅट मीन्स मशिनरी असेल, मग कॅपिटल असेल, एखादं फर्निचर असेल, टेक्नॉलॉजी असेल, एखादी बिल्डिंग असेल, व्हॉट एव्हर जे त्यांना रिक्वायर आहे तसे. आणि मग त्याच्यासाठी मग त्या काय करतात तर अमाऊंट रेंट हे पे करतात. सो ऑल दीज थिंग्स रेकॉर्डेड बाय अकाउंटिंग स्टँडर्ड 19 आणि त्याला मग त्याचे रूल्स हे अप्लाय करावे लागतील. इज इट क्लिअर. अकाउंटिंग स्टँडर्ड 18, अकाउंटिंग स्टँडर्ड 19. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. So next, total 32 अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत. आता हे 32 कसे लक्षात ठेवायचे त्याची एक छान ट्रिक मी तुम्हाला देईन. बऱ्याच वेळी असं होतं ना की एखादी मूवीज बघितल्यानंतर आपल्या लक्षात राहते बघा. 3 इडियट्सचे एखादे डायलॉग विचारले तरी तुम्ही आता सांगू शकाल, पण लास्ट इयर 12th इयर मधला एखादा जर क्वेश्चन विचारला अकाउंटशी रिलेटेड तर ते तितक्याच कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगता येईल असं नाही की सांगू शकाल एखादा हा मला 12वीचा काही क्वेश्चन विचारा मी सांगेन. असं कोण आहे का इथे. आणि जर मी विचारलं 3 इडियट्स कोणी कोणी बघितलंय मग त्यामधलं एखादं सॉन्ग जर मी विचारलं तर तुम्ही लगेच म्हणा अरे हा हे मला माहिती आहे ना. सो दिस इज फॅक्ट. वरुण पटेल कोणताही क्वेश्चन चालेल विचारला तर. वरुण काय म्हणतोय. चुकून झालं मॅम. ओके ठीक आहे. सो सांगायचे हे की काही गोष्टी ना आपण स्टोरी मध्ये जेव्हा ऐकतो ना त्या गोष्टी आपल्याला लगेच रिकॉल होतात बघा. सो हे अकाउंटिंग स्टँडर्डची एक स्टोरी आहे. ते मी छान व्हिडिओ बघितला होता. नवदीप कौर म्हणून मॅम आहे ज्यांचे व्हिडिओ आम्ही नेटसेट साठी रेफर करतो. तो त्यांचा एक व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला रिकमेंड करेन की सगळ्यांनी तो आवर्जून बघा. अकाउंटिंग स्टँडर्ड मी म्हणजे क्लासमध्ये लास्ट इयरला ती स्टोरी मीच सांगितली होती क्लासमध्ये. मुलांना थोडेसे डोळे बंद करून बसा आणि थोडंसं कॉन्सन्ट्रेशन जास्त करा म्हणजे ते रिकॉल इझिली होतील असं सांगितलं होतं. पण आता तितकं आपल्याकडे टाइम नाहीये. दॅट्स वाय आय विल सेंड रेकॉर्डिंग लिंक आणि ते तुम्ही रेकॉर्डिंग बघा म्हणजे हे फटाफट तुम्हाला रिकॉल होत जातील. सो कंटिन्यू करूया आपण आपला पॉइंट. नेक्स्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 20 कडे आलोत ना आपण. ओके. अकाउंटिंग स्टँडर्ड 20 is related to share earning or earning per share. म्हणजे जे इक्विटी वरती आपण काय करतो इक्विटी परचेस करतो ना त्याच्याशी रिलेटेड असेल हे अकाउंटिंग स्टँडर्ड 20. सो अकाउंटिंग स्टँडर्ड 20 प्रिस्क्राइब्ड प्रिन्सिपल फॉर द डिटर्मिनेशन अँड presentation of earning per share which will improve the comparison of performance among different enterprise for the same accounting period and among different accounting period for the same enterprise. आता फार डिटेल मध्ये न जाता इथे फक्त काय लक्षात ठेवा की अर्निंग पर शेअर जे आपण शेअर कॅपिटल किंवा शेअर परचेस करतो ते त्याचे रेट ठरलेले असतात बघा. तर हे जे रेट डिटरमाइन आपल्याला करायचे आहेत
हे आपण अकाउंटिंग स्टँडर्ड 20 नुसार डिफाइन करतो किंवा त्याचे रूल हे डिफाइन करतो. सो अकाउंटिंग स्टँडर्ड 20 इज रिलेटेड टू शेअर अर्निंग और अर्निंग